हं. सरकार दगाबाज आहे असं? बिलकुल सरकार दगाबाजच आहे आणि म्हणूनच आम्ही या दौऱ्याला नाव दिलेलं आहे दगाबाजरे. सरकारने जे पॅकेज जाहीर केलं 32,000 कोटी रुपयाचं, कोणाला मिळाले सरकारने दाखवावं आणि सरकारने 32,000 कोटी रुपये कोणाकोणाला दिले जरा सांगावं आम्हाला. सरकारने म्हणजे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा एक केली, अध्यादेश दुसरे काढले, अंमलबजावणी तिसरीच आहे. त्याच्यामुळे समजा 3 हेक्टरपर्यंत देणार होते. किती 3 हेक्टरच्या लोकांना त्यांनी मदत केली सांगावी? बागायत शेतीला किती मदत केली सांगावी? फळबागा ज्या आहेत त्याला किती मदत केली सांगावी? खडून गेलेल्या जमिनीला किती मदत केली ती सांगावी? मला असं वाटतं ही मदत शून्य आहे. काही लोकांना 1,000-500 सुद्धा मदत काही जणांना आलेली आहे. मला असं वाटतं ही तुटपुंजी आहे. सरकार बोलाचीच कडी बोलाचाच भात करतं आणि म्हणून सरकार हे शेतकऱ्यांशी दगाबाजी करतंय असा आमचा आरोप आहे. म्हणून या मोहिमेला नाव आम्ही दगाबाजरे असं नाव दिलेलं आहे. कसा असणार आहे दौरा? काय काय या दौऱ्यामध्ये संवाद कुणाकुणाशी आहे? दौरा परभणीमध्ये तसा 2 दिवसाचा आहे. एक 7 तारखेला पण आहे आणि 8 तारखेला पण आहे. 7ला परभणी तालुक्यात आहे, 8ला सेलू, मानवत, पाथरी असं आहे आणि पूर्ण मराठवाड्यात 5, 6, 7, 8 अशा पद्धतीनं 4 दिवसाचा दौरा आहे. 8ही जिल्ह्यामध्ये हा दौरा होणार आहे. जवळपास 20-22 गावात, मोठ्या मोठ्या गावात उद्योगी शेतकऱ्याशी संवाद साधतील, काही गावात थांबतील सुद्धा आणि म्हणून हा दौरा मराठवाडा ढवळून काढणारा आणि दगाबाज सरकारचे पितळ उघडं करणारा ठरणार आहे. कर्जमाफीसाठी वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केलं, सरकारनं त्यांना जूनपर्यंतची मुदत दिलेली आहे. सरकार करील कर्जमाफी? पण आंदोलनं करायला लागतंय, सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कारण हे सरकार येताना देवेंद्रजी फडणवीसांनी जाहीर सभेत 7-12 करू, कोरा 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 असं सांगितलेलं, त्याचं भाषण सगळीकडे उपलब्ध आहे. असं तुम्ही सांगितलं असताना शेतकरी संघटनांना, शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं, हे काही भूषणावर. असं असताना आता सरकारने 6 महिन्याची अभ्यास समिती, कसली अभ्यास समिती? उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस 2019ला ते सत्तेत आले होते, कर्जमुक्ती केली होती. ही कर्जमुक्तीला कोणत्या अभ्यासाची गरज नव्हती पडली, एका थंबवर या कर्जमुक्ती झाली. आताही महाराष्ट्राच्या सरकारमधले काही अधिकारी एवढे सक्षम आहे की कशा पद्धतीनं कर्जमुक्ती करायची ते 6 महिने नाही 6 मिनिटात सांगू शकतात, असे अधिकारी आपल्या प्रशासनात आहे. पण सरकार वेळ काढूपणा आणि शेवटी तेच दगाबाजी, शेतकऱ्यांशी दगाबाजी, हेच त्याला उत्तर आहे. राजकीय प्रश्न आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात आम्ही स्वबळावर लढणार आहे. तर शिवसेनेची काय भूमिका? मला असं वाटतं कोणताही पक्ष अजून स्वबळावर लढण्याची भाषा या महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाने केलेली नाही आणि कोणत्याच पक्षाची स्वबळावर लढण्याची ताकद नाही. सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे 135 आमदार असले तरी ही भारतीय जनता पार्टीसुद्धा स्वबळावर लढू शकत नाही. या राज्यामध्ये अशा पद्धतीनं युती आघाडी ही अपरिहार्यता सगळ्या पक्षाची आहे आणि आमची शिवसेनासुद्धा मला असं वाटतं जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत लढण्याची आमची तयारी आहे. नाही तर आमची तर ताकद आहे, जे ताकद आमची त्याच्याबरोबर आम्ही लढूच. परंतु मला असं वाटतं ज्यावेळेस महायुतीला किंवा हे जे सरकारमध्ये बसलेले भ्रष्टाचारी लोक बसलेले आहेत यांना जर खुर्चीहून उलथून टाकायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र लढावं लागेल. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. तब्बल 33 महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील दुबार मतदार आहेत आणि तिथे देखील वोट चोरी झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. जर असतील तर निवडणूक आयोगाला आपण मार्गदर्शन करावं आणि असे दुबार मतदार नोंदणी जी झाली कुठे होती, मुस्लिम असो की हिंदू असो, याच्यात मुस्लिम हिंदूचा प्रश्न नाही आहे, याच्यात दुबार मतदाराचा प्रश्न आहे. तो कोणत्याही मतदारसंघातला असावा तो गाळला जावा अशा प्रकारची भूमिका आम्ही परवाच्या मोर्चातून सुद्धा ठेवलेली आहे आणि याच्या पुढे सुद्धा ठेवू. नाही, आशिष शेलारचं म्हणणंच ते आहे की परभणी विधानसभा मतदारसंघात 13,000 दुबार मुस्लिम मतदार आहेत आणि याच महाविकास आघाडीचे आमदार हे मुस्लिमांच्या बोगस मतदार निवडून आहेत असा थेट आरोप त्यांनी केला. 13,000चे 13,000 काढू शकता जर दुबार असतील तर, परंतु तुमच्या मलबार हिलचे मतदान भिवंडीत सुद्धा आहे. हे कसे काय नाही, आपल्या कल्याणमध्ये सुद्धा आहेत, ते कसे काय, ते मलबार हिलला कसे काय आहेत, असे अनेक आहे. त्यांच्या मतदारसंघाचे सुद्धा देता येतील. परंतु मला असं वाटतं असा वेग आरोप न करता दुबार मला असं वाटतं निकोप लोकशाहीसाठी आपण ही भूमिका ठेवली पाहिजे. अशी शेलारांनी सुद्धा, भारतीय जनता पार्टीने सुद्धा
की अशा पद्धतीनं दुबार मतदार असणं हे काही फार चांगलं आहे का? तर नाही चांगलं आहे. आपण लोकशाहीची बूज राखण्यासाठी अशा पद्धतीनं मतदाराचा सन्मान करावा. ज्याचं नाव एका ठिकाणी असेल एका ठिकाणी जर यावं, दुबार मतदार नोंदणी होऊच नये अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे. प्रकाश सुर्वे असं म्हणतात की आई मराठी जी आहे ती आई आहे, हिंदी मावशी आहे. एक वेळेला मराठी आई मिली तरी चालती, मात्र मावशी जगली पाहिजे. वाटतं प्रकाश सुर्वेंना आईचं महत्त्व माहिती नसेल, बाकी महत्त्व त्यांना चांगलं माहिती आहे. मागे त्यांनी काहीतरी एका ब्रिजवर काहीतरी केलं होतं, 39 देशामध्ये त्यांचं ते ब्रिजवरचं कर्तृत्व पाहायला गेलं होतं. अशा माणसाकडून आईचा काय सन्मान राखला जाईल असं मला वाटतं. आपल्याकडे एक म्हण आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे मराठी आपली आई आहे आणि आई जगली पाहिजे, जास्तीत जास्त काळ जगली पाहिजे. ही भूमिका पुत्राची असली पाहिजे. आणि असे पुत्र जर असतील की आई मरू दे आणि मावशी जगू दे म्हणणारे असेल तर मला असं वाटतं चांगलं कल्याण आहे त्यांच्या पक्षाचं पण आणि त्यांचं पण.